नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात कटाक्ष. मित्रांनो, भारताच्या इतिहासातील खोटे नॅरेटिव्ह्ज हा एक जटिल आणि संवेदनशील विषय आहे. इतिहास लेखन अनेकदा राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनांमुळे प्रभावित केलं गेलं. काही प्रमुख ऐतिहासिक घटनांबाबतच्या खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या नॅरेटिव्ह्जची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. 19व्या शतकातील पाश्चात्य विद्वानांनी असा दावा केला होता की आर्य हे भारतीय नसून या लोकांनी भारतावर आक्रमण करून स्थानिक द्रविड संस्कृती नष्ट केली. परंतु वास्तवात पुरातत्त्वीय आणि अनुवंशिक संशोधन, ज्यात राखीगढी अवशेष दर्शवतात की भारतात बाहेरील मुघल आणि इस्लामी या मोठ्या आक्रमणाऐवजी स्थानिक संस्कृतीने देशात सातत्यपूर्ण विकास झाला. हडप्पा संस्कृती आणि वैदिक संस्कृती यांच्यात सांस्कृतिक सातत्य दिसतं. औपनिवेशिक इतिहासकारांनी युरोपियन केंद्रित दृष्टिकोन आणि वर्णवर्चस्वाच्या मदतीनं हे फेक नॅरेटिव्ह पसरवलं. मध्ययुगीन भारतात सर्व धर्मांचे शांततापूर्ण अस्तित्व होते. विशेषतः औरंगजेबासारख्या मुघल राजांनी जिझिया कर लादणे, मंदिरांचा विध्वंस करणे यासारखी क्रूरता दाखवली. परंतु 20व्या शतकातील धर्मनिरपेक्षतावादी इतिहास लेखनाने जटिल वास्तव सुलभ करून एक खोटं आदर्शवादी चित्र रंगवलं. स्वातंत्र्य लढा हा केवळ अहिंसक चळवळींमुळे गांधींनी यशस्वी केला. वास्तवात सशस्त्र क्रांतिकारक जसे भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना आणि नौदल बंडासारख्या घटनांनी ब्रिटिशांवर दबाव आणला गेला. गांधींच्या अहिंसक चळवळींसोबत या क्रांतिकारी प्रयत्नांचाही स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचा वाटा होता. परंतु स्वातंत्र्यानंतरच्या इतिहास लेखनात गांधी नेहरू यांच्या नेतृत्वाला प्राधान्य देऊन इतर क्रांतिकारकांच्या योगदानांकडे दुर्लक्ष केलं गेलं. तोडाफोडा या गणितावर भर देताना इंग्रजांनी स्वतःला फायदेशीर ठरेल अशा इतिहासाची मांडणी केली. याला काही इंग्रजांच्या तुकड्यावर जगणारे आपल्याच भिकारभाजण्या औलादींनी पण मदत केली. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा शिवाजी महाराजांना सेक्युलर दाखवत त्यांच्या सैन्यात 57 मुस्लिम मावळे होते असे हास्यास्पद दावे करणारे राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेले इतिहासकारांचा उदय होऊन इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. असाच प्रकार पेहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नावाबाबत काही समाजकंटक करत असल्याचे आढळून आले आहे. अतिरेकी हल्ल्यात एक मुसलमान काश्मीरी सोडून हिंदूंना टार्गेट करून मारण्यात आलेला आहे. हे जगजाहीर असताना काही नीच वृत्तीचे लोक हल्ल्यात 15 मुसलमान सुद्धा मारले गेलेत अशी फेक बातमी पसरवू लागल्याचे पाहावयास मिळत आहे. विशेष करून फेसबुकवर अशा फेक बातम्या पसरवणारे विरोधी पक्षांच्या हलकट कार्यकर्ते आणि काही मंद बुद्धीचे मदरसाछाप मुसलमान यात आघाडीवर आहेत. असा कपाळ करंटेपणा करून इस्लामिक विचारसरणीतून झालेल्या हिंदू हत्याचं राजकारण करू पाहणारी नीच मानसिकता ठोकून काढायची वेळ आलेली आहे. मित्रांनो, सजग रहा, सावध रहा. धन्यवाद.